मित्रांनो, 1 ते 1.5 वर्ष झालं मी रोज व्हिडिओ टाकते. लोक म्हणतात यूट्यूबर म्हणजे पैसा, फ्रेम. पण खरं काय? किती पैसे कमवले मी? किती वेळा रडले आणि 1 आणि 15,000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचायला मी काय काय घडले ते सगळं आज सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी एक चूक सांगणार आहे जी की तुम्ही कधीच करू नका. 4 जून 2025 रोजी मी माझा पहिला व्हिडिओ टाकला. त्याला 2 व्ह्यूज होते. एक मी आणि एक माझा भाऊ. रोज व्लॉग टाकायचे. फोन हँग होत होता. 1 महिना गेला, 100 सबस्क्रायबर झाले. फक्त 100 सबस्क्रायबर झाले. मला असं वाटायला लागलं मी बंद करू का? पण त्यावेळेस खूप बेकार कमेंट येत होत्या. त्यामधली एक कमेंट अशी होती की दीदी तुझे व्हिडिओ बघून मला खूप मोटिवेशन मिळतं. तेव्हा ठरवलं बास, आता काही थांबायचं नाही. मग मी शॉर्ट्स सुरू केले. त्यामधला एक व्हिडिओ व्हायरल गेला. 2,000 सबस्क्रायबर 3च महिन्यात पूर्ण झाले आणि मला वाटलं आता आपला चॅनल मॉनिटाईज होणार. पण प्रॉब्लेम एक झाला, 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज काय पॉसिबल नाहीत. लॉंग व्हिडिओ सुरू केले पण लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते आणि वॉच टाइम त्यामुळे अडकला. हे सगळ्यात मोठं टेन्शन होतं. रात्री झोप येत नव्हती आणि ते आताही येत नाही कारण वॉच टाइम मला वाढवायचा आहे. मग मी काय केलं, शॉर्ट्स रोज टाकायला लागले. शॉर्ट्स रोज टाकत होते. त्यातला माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला. त्याला 1-2 आठवड्याभरातच 5 ते 10 लाख म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज गेले. तेव्हा भाई मी एवढी खुश झाले होते ना, कारण मला असं वाटत होतं की माझा चॅनल आता मॉनिटाईज होणार. पण मला यूट्यूबबद्दल जास्त नॉलेज नव्हतं आणि तेव्हा मला समजलं की व्ह्यूज 10 मिलियन व्ह्यूज तर काही होणार नाही. नवीन यूट्यूब चॅनल म्हणजे नवीन यूट्यूबर्सना 10 मिलियन व्ह्यूज काय 3 महिन्यात पॉसिबल नाही. पण प्रॉब्लेम एक आला, 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज काय पॉसिबल नाही. मग मी लॉंग व्हिडिओ चालू केलं. मी लॉंग व्हिडिओ सुरुवात केली. तेव्हा पण मला काही सब्जेक्ट सुचत नव्हता. त्यामुळे मी काहीतरी साबुदाणा वडे वगैरे बनवत होती. तेव्हा तो मी व्हिडिओ शूट केला आणि अपलोड करून दिला. त्याला पण काय त्याला पहिला माझा लॉंग व्हिडिओ होता. त्याला व्ह्यूज येत नव्हते आणि वॉच टाइम पण वाढत नव्हता. आता करायचं काय? त्यातमध्ये सब्जेक्ट सुचत नव्हता. एवढी बेकार परिस्थिती झाली होती का माझी. मला करायचं तर हे, पण मला सब्जेक्टच सुचत नव्हता आणि सुचलं मी व्हिडिओ टाकला तर त्याला व्ह्यूज येत नव्हते. आता करायचं काय? त्यामुळे एवढं बेकार वाटत होतं ना, आणि हेच माझं सगळ्यात मोठं टेन्शन होतं. आणि त्यामुळे मी सारखं विचार करायचे, बट विचार करून काय फायदा नाही. त्यामुळं आपल्याला विचार करण्यापेक्षा कृती करावी लागते. विचार करून काय होणार नाही. त्यामुळे आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते. आता खरं तुम्हाला सांगते, पैसा म्हणजे यूट्यूबमधून पैसे मला किती भेटले, काय झालं ते आता तुम्हाला सांगते. आता तुमचा सर्वात मोठा प्रश्न, मी किती पैसे कमवले. तर माझं चॅनल आतापर्यंत फुल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. हाफ मॉनिटाईज झालं. त्यामुळे हाफ मॉनिटाईजला 0 रुपया भेटला. 0. आतापर्यंत मला 0 रुपयाच भेटला. 0 रुपया भेटलाय. पण खरी माझी संपत्ती कोण आहे माहिती आहे? तुम्ही लोक. कारण तुम्ही एवढे 15,000 माझे 15,000 फॅमिली. कारण तुमच्यामुळेच मला इथं बोलायला काय बोलतो, तुमच्यामुळेच मला बोलायला हिंमत भेटते. याच्यापेक्षा मोठं काय असू शकते सांगा बरं. मी या 1 ते 1.5 वर्षात मी 3 गोष्टी शिकले. पहिली, कन्सिस्टन्सी, टॅलेंट आणि रोज व्हिडिओ अपलोड करणं. त्यामध्ये कंजूसी करायची नाही. रोज व्हिडिओ अपलोड करायचं. आणि दुसरी गोष्ट, शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला काय देतात? सबस्क्रायबर मिळवून देतात आणि लॉंग व्हिडिओ पैसे मिळवून देतात. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवन जगायला, म्हणजे जीवन नाही बट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. आणि सुरुवातीची माझी मोठी चूक कोणती सांगू? मी दुसऱ्याशी कंपॅरिझन करायचे आणि डिमोटिवेट व्हायचे. दुसऱ्याचे व्ह्यूज एवढे, दुसऱ्याचे सबस्क्रायबर एवढे, त्यांचं एक व्हिडिओ टाकलं तर त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज जातात, मला काहीच येत नाहीत. हे माझं सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे तुम्ही काय दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका. कारण त्यांनी जाऊ द्या, तुम्ही काय दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका. दुसऱ्याशी कंपॅरिझन करून डिमोटिवेट होऊ नका. आणि तुम्ही पण जर यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत असाल तर लवकर करा आणि रोज व्हिडिओ टाका. तुम्हाला रिझल्ट आपोआप मिळेल. आणि तुम्हाला ही माझी जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझं एक गोल आहे, म्हणजे आता येणाऱ्या 1-2 महिन्यात मला माझं 4,000 वॉच टाइम कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे मला सपोर्ट करा प्लीज. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.